काल फडणवीस साहेब म्हटले, मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझा नाद केला तर मी त्यांना सोडत नाही. फडणवीस साहेब, तुमचा नाद करावा असं कुठलं विलक्षण चातुर्य आणि अशी कुठली बौद्धिकता तुमच्याकडे आहे की आम्ही तुमचा नाद करावा? पक्ष फोडण्याचा, घर फोडण्याचा की तुरुंगात टाकण्यासाठी कट कारस्थान करण्याचं कुठलं असं चातुर्य आहे तुमच्याकडे? काल सन्माननीय उद्धव साहेब म्हटले की राजकारणात एकतर मी राहील, एकतर फडणवीस साहेब तुम्ही. पण या महाराष्ट्राने ठरवलंय, या राजकीय पटलावर ठाकरे होते, ठाकरे आहेत आणि ठाकरेच राहतील. तुम्ही पद चोरा, तुम्ही पक्ष चोरा, तुम्ही चिन्ह चोरा, महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबाला ओळखते. तुम्ही कट कारस्थान करण्याचा जेव्हा कट रचत होतात ना, तुरुंगात टाकण्याचा, तेव्हा जनतेनं ठाकरे कुटुंबाला आपल्या मनात टाकलंय, आपल्या मनात, हृदयात ठाकरे कुटुंबाला स्थान दिलं. आणि ते काढणं, जनतेच्या मनातनं ठाकरे कुटुंबाला काढणं, फडणवीस साहेब खरंच अशक्य. लाडकी बहीण आणा, लाडका भाऊ आणा, लाडका मामा आणा, नाही तर लाडका काका आणा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले मशालीचे उमेदवारच लाडके असतील यात तिळभर मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.